नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे सोनेरी क्षणांचे सोबती. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक सोनेरी क्षण येत असतात. काही सोनेरी क्षणांचा आपण आनंद घेतो, पण सगळ्याच सोनेरी क्षणांचा आनंद आपण त्या वेळी घेत नाही. म्हणजे घरात होणारे समारंभ, लग्नकार्य अशा क्षणी आपण खूप आनंदात असतो, पण लहानपणापासून कितीतरी क्षण आपल्या हातातून निसटून गेलेले असतात. माझ्या वडिलांना आम्ही काका म्हणत असो. आई आणि काकांनी आमचे प्रत्येक यश, प्रत्येक वाढदिवस, प्रत्येक सण सोनेरी क्षण बनवून टाकले होते. काका सकाळी पूजा करताना जी स्तोत्रे म्हणत ते ऐकून आम्हाला जाग येत असे. रात्री झोपण्यापूर्वी काका एक गीतेचा अध्याय आणि एक दासबोधाचा समास वाचत असत. तेही आमच्या कानावर पडत असे. म्हणजे फक्त कानावर पडत असे. आमचं कधीच तिकडे लक्ष नसे. समर्थांची मूर्खाची लक्षणं मात्र आम्ही अगदी लक्ष देऊन ऐकत असो. आई काकांनी आम्हाला एक सवय लावली होती. त्यावेळी 5 पैशांचं चौकोनी आकाराचं नाणं वापरात होतं. घरातल्या कोणाकडेही 5 पैसे आले तर ते खर्च करायचे नाहीत, ते साठवून ठेवायचे. अशी 5 पैशांची नाणी आम्ही वर्षभर साठवत असू. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काका त्याची पूजा करत असत आणि पाडव्याच्या दिवशी सकाळी फराळ झाल्यानंतर आम्ही चौघही खरेदीसाठी बाहेर पडत असू. त्या साठवलेल्या 5 पैशांमध्येच जी वस्तू येईल त्याच वस्तूची खरेदी केली जात असे. त्या खरेदीचं खूप अप्रूप वाटत असे, कारण ती वस्तू घरासाठी असे, वैयक्तिक नव्हे. आमच्या घराची वास्तुशांत झाली तेव्हाही खूप आनंद झाला होता. याआधी आम्ही लहान घरात राहत होतो, त्यामुळे अशी मोठी पूजा कधी करताच आली नव्हती. आता मोठ्या घरात 4 ब्राह्मणांनी होम हवन करून साग्रसंगीत वास्तुशांत केली तेव्हा खूप प्रसन्न वाटलं होतं. असे सोनेरी क्षण खूप आहेत. त्या प्रत्येक क्षणाची आठवण मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली आहे. त्या सोनेरी क्षणांचे सोबती असलेले आई काका माझ्या मुलाची 10वीची परीक्षा म्हणून त्याला शुभेच्छा देण्यासाठी घरी आले. तेव्हा असं मनातही आलं नव्हतं की आता यापुढे काका कधीही परत आपल्या घरी येणार नाहीत. काका रोज सकाळी फिरायला जात असत. त्या दिवशी सकाळी काका फिरायला गेले आणि घरी परत येत असताना एका बाईकचा त्यांना मागच्या बाजूने जोरदार धक्का लागला. त्या धडकेने काका खाली पडले. त्यांच्या डोक्याला खूप मार लागला. तो 25 वर्षांचा मुलगा होता. बिचारा भांबावून गेला, पण त्याने धीर एकवटून काकांना जवळच्या दवाखान्यात नेले. ॲक्सिडेंट केस म्हणून त्यांनी ॲडमिट करून घ्यायला नकार दिला. मग त्या मुलाने काकांना सरकारी दवाखान्यात नेलं, तर त्यांची इन्स्ट्रुमेंट्स काम करत नव्हती. त्यांनी फक्त ॲम्ब्युलन्स दिली. आता तो मुलगा काकांना घेऊन ससून हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे त्यांना ॲडमिट केलं आणि नंतर तो गेला. कोणीही मुद्दाम अपघात करत नाही. त्या मुलाच्या बाईकच्या धडकेमुळे काकांचा अपघात झाला, पण त्याने काही तो जाणीवपूर्वक केलेला नव्हता.
त्याला बहुतेक अपराधी वाटत असावं. तो आमच्यासमोर आला नाही, पण लांबून लांबून तो सतत काकांच्या प्रकृतीची चौकशी करत होता. पुढचे 8-10 दिवस काका कोमात होते आणि नंतर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. शेवटचा श्वास घेताना जर मुखी देवाचं नाव आलं तर त्या व्यक्तीचं सोनं झालं असं आपण म्हणतो. धडक लागल्यानंतर काका जेव्हा खाली पडले तेव्हा पडता पडता ते श्री स्वामी समर्थ असं म्हणाले आणि त्यानंतर ते शुद्धीत आलेच नाहीत. जेव्हा आम्हाला ही गोष्ट त्या मुलाकडून समजली तेव्हा मनात आलं, काकांच्या सोनेरी क्षणांचा सोबती आम्ही कोणी नाही तर तो अनोळखी मुलगा ठरला होता. धन्यवाद.